वाल्मिकी कराड विरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे आंदोलन। वाल्मिकी कराडला फाशी द्यावी, शिवसेनेकडून मागणी करण्यात येत आहे। शिवसेना कार्यालय समोर फाशीचा फंदा तयार करून कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते सह पदाधिकारी उपस्थित राहून सदर आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। याचबरोबर अबू आझमीच्या विरोधात देखील घोषणाबाजी देत शिवसैनिक सरपंच देशमुख संदर्भात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे। हा विषय नुसताच वाल्मिकी कराड विरोध नाही, हा विषय ह्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी आहे। वाल्मिकी कराड एक प्रतिकात्मक पुतळा आहे। खरं तर छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निगडून हत्या झाली आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काल CIDनं सरकारकडे सादर केला आहे। त्या रिपोर्टमध्ये असलेले सगळ्या जर क्लिप्स आपण बघितल्या, फोटोग्राफ्स बघितल्या, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला प्रत्येक जण हा कळवळतोय की काय चाललं आहे महाराष्ट्रात, कुठल्या पद्धतीची हत्या होते, मानेवर पाय देऊन ठेचलं जातं, किडनी काढली जाते, हे काय चाललं आहे, लाठीने मारहाण होते आणि अशा पद्धतीनं निगडून खून करत असताना त्याचा व्हिडिओ काढला जातो। मला वाटतं महाराष्ट्र हे कधी खपून घेणार नाही। शिवसेनेचे आंदोलन कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही, या विकृतीविरुद्धचं हे आंदोलन आहे। आणि मला असं वाटतं की ताबडतोब ही जी काही लोक आहेत यांना फाशी झाली पाहिजे। पुन्हा महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात कुणी अशा पद्धतीचं डेअरिंग करता कामा नये। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।